नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त थंडगार सोलकढी बनवणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। सोलकढी बनवण्यासाठी इथे मी नारळाची अर्धी वाटी घेतली होती आणि तिचे बघा असे तुकडे करून घेतले। आता हे खोबऱ्याचे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे। 2 लसूण पाकळ्या घेतल्यात सोलून त्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत। कमी तिखट असलेली हिरवी मिरची घेतली आहे अर्धी, ती ह्याच्यामध्ये घालायची आहे। अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि सोलकढीला रंग येण्यासाठी थोडासा बीटचा तुकडा घालायचा आहे। आता ह्याच्यात आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता इथे मी 2 ते 3 कोकमचे तुकडे अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातले होते। आता ही कोकमसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे। आता ह्याच्यात थोडं पाणी घालूया आणि ह्यांना मिक्सरमधून चांगलं फिरवून घेऊया। आता हे सगळे जिन्नस मी मिक्सरमधून चांगले बारीक करून घेतले आणि मस्त बारीक झाले। आता हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला एखादं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यावर एक गाळणी ठेवायची आहे आणि ह्या गाळणीवर एक सुती कापड अंथरायचं आहे। आता तुम्ही ह्या गाळणीतून सुद्धा हे मिश्रण गाळून घेऊ शकता, पण खोबऱ्याचे काही कण ना त्या गाळणीतून सोलकढीमध्ये जातात आणि मग सोलकढी पिताना आपल्याला ते कण तोंडामध्ये लागतात, म्हणून असं सुती कापड घ्यायचं आहे। आता हे सगळं मिश्रण मी ह्या कापडावर काढून घेतलं। आता कापडाची टोकं एकत्र करायची आहेत आणि ह्याला घट्ट पिळून घ्यायचं आहे। हे बघा असं घट्ट पिळायचं आहे। जेवढं पाणी घातलं तेवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता घट्ट पिळल्यानंतर बघा हा चोथा राहतो, तो आपल्याला परत मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला परत ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। आता ह्याला परत पिळून घेऊया। आता हे मी 2च वेळा फक्त मिक्सरवर फिरवून घेतलं। पहिल्या वेळेला बघा घट्ट अशी सोलकढी निघाली आणि आता थोडी पातळ निघते। आता ह्याला तिसऱ्यांदा आपल्याला फिरवून घ्यायचं नाही आहे। आता हा उरलेला चोथा आहे तो टाकून देऊया। इथे आपली ही सोलकढी तयार झालेली आहे। एकदा फक्त थोडी चाखून बघायची, मीठ वगैरे कमी असेल तर लगेच घालायचं। वरून थोडी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचे। आता हिला 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया, म्हणजे ही मस्त थंडगार होईल। तर 1 तासानंतर हिला बाहेर काढलं आणि इथे आपली मस्त अशी थंडगार सोलकढी तयार झाली। आता मी इथे सोलकढी बनवताना कोकम वापरली, तुम्ही कोकम आगळ वापरलात तरीसुद्धा चालेल। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।